35 वर्षाचे हिम्मत यादव म्हणून पेशंट आहेत. त्यांचं चालणं स्टिकनी असिस्टेड वॉकिंग आहे. 3 ते 4 सेंटीमीटरची त्या पायामध्ये उंची कमी वाटत आहे आणि वेदना अतिशय जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळे ते चालू शकत नाही आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. आपण एक केस डिस्कस करणार आहे. तर त्याच्यामध्ये एक 35 इयर्सचे म्हणजे हिम्मत यादव म्हणून एक पेशंट आहेत आमच्याकडे. तर त्यांची आपण सर्जरी प्लॅन केलेली आहे. तर त्यांचा इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की त्यांचं 2 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना मांडीच्या हाडाचा म्हणजे जे मेजर बोन असतं मांडीचं ते फ्रॅक्चर झालेलं होतं. त्याच्यानंतर ते आउटसाईड त्यांनी सर्जरी करून घेतली. तर सर्जरी वॉज नाईस, म्हणजे सर्जरी छान केलेली आहे. त्याच्यामध्ये रॉड टाकलेला आहे आणि तरी पण 3 ते 4 महिने झाले. जनरली अशा फ्रॅक्चरमध्ये पेशंट 1-1.5 महिन्यामध्ये चालू शकतो प्रॉपरली. बट त्यांना 6 महिन्यापासून चालायला चालू केलं. 6 महिने तर बेड रिडन ठेवलं. त्याच्यानंतर मग ते चालायला चालू चालल्यानंतर मग त्यांना पायामध्ये शॉर्टनिंग होती आणि चालताना भरपूर पेन होतं, लंगडत होती ते. तर ते झाल्यानंतर ऑलमोस्ट एक वर्ष त्यांनी असंच फिजिओथेरपी, एक्झरसाइजेस याच्यावरती वॉकिंग वाढतंय का, म्हणजे पेन कमी होतोय का, ह्या गोष्टी पाहिल्या. फ्रॅक्चर युनाईट झालं पूर्ण आणि युनाईट झाल्यानंतर 1-1.5 वर्षांनी तो रॉड काढून टाकला. तर हे फ्रॅक्चर आहे, ते फ्रॅक्चर पूर्णपणे युनाईट झालेलं आहे. पण प्रॉब्लेम काय फाइंड आउट झालेला नाही. त्याच्यानंतर तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचा फुल पेल्विसचा एक्सरे, म्हणजे इथला खुब्याचा एक्सरे आणि पूर्ण मांडीचा एक्सरे हा केला गेला. तर त्याच्यामध्ये असं कळालं की हे जे वाटी आहे, हे वाटीचं जो भाग आहे आणि हा बॉल हा एकत्र नाही आहे. तो ॲक्सिडेंटच्या वेळेस जो डिस्लोकेट झाला होता, वरच्या बाजूला फ्रॅक्चर तुटून वरच्या बाजूला गेलं होतं, ते रेकग्नाइज करता नाही आलं आणि ते निग्लेक्ट झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फाइंड आउट झाल्यानंतर आम्हाला कळालं की ऑलमोस्ट 6 सेंटीमीटरची त्यांची शॉर्टनिंग होती. 6 सेंटीमीटर तो पाय जो आहे तो आखूड झालेला होता. तर त्याचा आम्ही प्लॅन केला की त्यातला टोटल हिप रिप्लेसमेंट करायचं. हा जो भाग आहे वरचा झालेला तो नॉर्मल त्याच्यात नेटिव्ह ॲसिडाबुलम म्हणजे नेटिव्ह वाटी आहे त्याच्यामध्ये टाकायचा, असा आमचा प्लॅन झाला. प्लॅन झाल्यानंतर मग आम्ही त्याची सर्जरी केली. सर्जरीमध्ये आम्ही अचीव करू शकलो की त्याची जो वरती गेलेला पार्ट होता तो आम्ही खालच्या बाजूला आणला आणि लेंथ इक्वल झाली. म्हणजे ऑलमोस्ट त्याचे आम्ही 5 सेंटीमीटरपर्यंत शॉर्टनिंग जे आहे, आखूड झालेला पाय आहे, तो त्यांची लेंथ वाढवू शकलो आणि त्याचं चालणं एकदम नॉर्मल झालं. तर ते नॉर्मल झालेलं चालणं आहे त्याचा पण आपण व्हिडिओ टाकूया. तर पेशंटने घरून व्हिडिओ पाठवला आहे. त्याच्यामध्ये तो प्रॉपरली चालत आहे. त्याच्यामध्ये त्याची शॉर्टनिंग झाली ती करेक्ट होऊन त्याचं लंगडणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. तो नॉर्मल आहे. आता त्याचं स्टेप्स क्लाइम्बिंग पण प्रॉपर आहे. तो स्टेप्स क्लाइम्बिंग करतानाचा एक व्हिडिओ त्यांनी पाठवलेला आहे. सो आफ्टर सर्जरी त्याची लाईफ नॉर्मल पहिल्यासारखी, जसं त्याच्या ॲक्सिडेंट व्हायच्या दुसरा व्हिडिओ त्यांनी गाडी चालवताना पाठवलेला आहे. तो पण प्रॉपरली गाडी चालवू शकतो, त्याच्या पूर्णपणे ॲक्टिव्हिटी करू शकतो.